शुभ सकाळ. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 143. देवाकरिता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद्या वेळेला असेही होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. अशावेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे आपले होते. थोडक्यात म्हणजे काय तर आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण आपला देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच. परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फार उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो. ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे म्हणूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी. त्यामुळेच देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा. म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारामध्ये काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्याच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे. म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणामध्ये राहणे हेच साधन आहे. कोणी 12-24 वर्षे साधनात राहून काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यामध्ये काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकांचा अर्थ नसतो की गुरूत काही नसते, तर आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? अगदी त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन जर गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधनादी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते आणि चित्त शुद्ध झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मागितल्यावर ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते ना. देहभोगाची अशा वेळी काही किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही. परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा. जय जय रामकृष्ण हरी.